कुणीतरी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय। काय? हो अगं ताई। पण मीरा, एवढा सगळं होत असताना आजी ओरडल्या का नाही? आजी शुद्धीत नसल्यासारखी फक्त तिथे उभी होती। मीरा, त्याच वास्तूत मायाने मला जिवंत जाळलं आणि आता तिथेच आजी नाही मारायचा प्रयत्न झाला। मायाने केलं असेल का? नाही ग, माया पूर्ण वेळ किचन मध्येच होती, मी होते तिथेच। पण मीरा, तिच्यासोबत दुसरं कोणी असेल तर? हा बघ, हा दिवा होता तिथे, वेगळंच आहे ना? हो, म्हणजे मी सुद्धा असा दिवा कधीच बघितला नाही अगं। हे काय? काही नाहीये, दिवा आहे। अरे, हा दिवा तर मंजिरी मॅडम कडे होता, मग या मीराकडे कसा आला? मीरा, माया असं काहीतरी करतेय ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही। पण तिचा आणि आजीचा काय संबंध असेल ग? म्हणजे नक्कीच कोणीतरी आहे। बहुतेक आजी आल्यावर तुझं सगळं चांगलं होतं हे तिला बघवत नसावं असेल, म्हणून कदाचित ती त्या दिवशी आजीला शोधायला गेली होती। ऐ, तू आधी हा दिवा जपून ठेव। हो, बरोबर बोलतेस तू ताई। महागौरी, तू त्या मीराला पाठवून आज त्या म्हातारीला वाचवलंस, पण यापुढे तू त्या दोघींनाही वाचू शकणार नाहीस। मॅडम मॅडम माया, मला आत्ता काही विचारू नकोस। अहो, मला विचारायचं नाहीये, मी सांगायला आले तुम्हाला। बोल, पण हळू बोल। ठीक आहे, हळू बोलते। मॅडम, तुमच्याकडे जो दिवा होता तो सेम दिवा मी मीराकडे पाहिला, तिच्याकडे कसा आला? प्रश्न विचारू नकोस। सॉरी, पण मला तुम्हाला एक गोष्ट कन्फर्म सांगायची आहे। मी म्हणत होते ना, मीरा कोणाशी तरी बोलते, आता ती गोष्ट कन्फर्म झाली आहे, ती बोलते मॅडम, मी तिला स्वतः ऐकलंय। बघा मॅडम, ती ज्या कोणाशी बोलते आहे ना, तो आत्मा, ती एक बाई आहे। हा, बाईचा? हो, कारण ती ग असं म्हणाली, म्हणजे तिचा काही संबंध नाहीये ग असं म्हणाली। आता रे म्हणाली असती तर तो मेल असता, पण ती रे नाही म्हणाली, ती काही संबंध नाहीये ग असं म्हणाली, आणि ग म्हणजे बाई, त्यामुळे तो आत्मा बाई आहे। मी कन्फर्म सांगते तुम्हाला। माया, हे सगळं माझ्यापाशी बोललीस ते ठीक आहे, इतर कोणाला बोलू नकोस, नाहीतर तुला वेडी ठरवून खोलीत बंद करतील आणि तेच मीराला हवंय, कारण त्यातच तिचा फायदा आहे, कळलं? हो मॅडम, मॅडम मॅडम अहो अहो मॅडम, माझं ऐकून तरी घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम।
मार्जरी, हे मगाशी माझ्यासोबत काय झालं होतं? माझा हात असा जीर्ण कसा काय झाला होता? मार्जरी उत्तर दे, सांग काहीतरी. माझ्यासोबत असं कधीच झालेलं नाहीये याआधी. देवाची आरती करताना जेवढा त्रास व्हायचा त्याहून भयंकर आहे हे सगळं. सांग मार्जरी, उत्तर दे. मंजिरी, तेच तुझं खरं रूप आहे मंजिरी. ती म्हातारी तर वाचलीच, पण तो दिवा सुद्धा तुझ्या हातून गेला, मीराकडे गेला. जेव्हा जेव्हा ती सूर्यास्तानंतर त्या दिव्याला स्पर्श करेल, तेव्हा हळूहळू तुझं खरं स्वरूप पाहिजे. तेव्हा काही कर, सर्वस्व पणाला लाव, पण तो दिवा परत मिळव. नाहीतर सगळं संपेल, सगळं संपेल. नाही.